तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे। या संवाद यात्रेचा मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक, औद्योगिक, महिलांचे जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या 5 वर्षांमध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे। तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा 28 तारखेपासून चालू होणार आहे। याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जत शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि क्रीडा संकुलन आहे त्याला अहिल्यादेवी होळकर स्मारक नामकरण करणे। जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान गेले 40 वर्षापासून आहे, त्याच्या दुरावस्था ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण करणे, पशुशराचा स्मारक तयार करणे गुड्डापूर तीर्थक्षेत्री आणि सगळ्यात महत्त्वाची महिलांची जी धंदे नाही त्याला म्हणजे उद्योगधंदे काढण्यासाठी ते प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक महिलांना उद्योगधंदे काढायचे म्हणजे जेणेकरून महिला सबलीकरण करण्याचा हा हेतू आहे आमचा। जेणेकरून नवीन आता मुली शाळा शिकल्या त्यांच्यासाठी अभ्यास केंद्र नाही, प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका काढल्यावर आमच्यातल्या मुली MP होऊन UPSC करू शकतील, मोठमोठ्या दर्जाच्या ठिकाणी जाऊ शकतील। अशा प्रत्येक ठिकाणी अनेक आता नेते होऊन गेली, त्यांनी कोणी शिक्षण दर्जा वाढण्यासाठी शिक्षणाचं मोठं काय करण्यासाठी केलं नाही, पण हॉटेल धंदे दुसरे धंदे एवढंच काढलेले आहेत। त्यासाठी पाटील साहेबांनी शैक्षणिक क्षेत्र वाढवण्यासाठी प्रत्येक ह्याच्यातून जिल्हा परिषद गटातून प्रत्येक गावात शैक्षणिक दर्जा कसा वाढवतील, प्रत्येक ठिकाणाची मुलं MPSC UPSC कशी करतील ह्या उद्देशाने चाललेलं आहे। आणि जतमधील व सगळीकडच्या उद्योगधंदे वाढवण्यासाठी जत तालुक्यात 2 पंचायतकारिका MIDC करायचे, जत आणि पूर्व भागात अजून काय फायनल झालं नाही। काही लोकांनी परवा खोटे सांगून गेले की MIDC आम्ही गुड्डापूरला करणार आहे, याला गुड्डापूर उमदीला ज्या ठिकाणी करणार तिथलं तिने नाव अजून जाहीर केलेलं नाही आणि खोटं सांगतात। परवा जतमध्ये करतो म्हणून कंटीची पितपती MIDC जागा ती बोलून गेली, ती गायरान जागा तिथं काही करता येणार नाही। अशा पद्धत खोट्या बळीला कोण न बळी पडता कोणत्या राजकीय नेते न केलेला आम्ही या 150 किलोमीटरच्या पायी प्रवासात लोकांना संवाद जतचा विकास तालुक्याचा विकास या दृष्टिकोनात आम्ही संवाद यात्रा भाजपतर्फे काढत आहे। जनकल्याण संवाद यात्रा येत्या 28 जुलैपासून तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी येथून सुरुवात होणार आहे। ते एकुंडी लास्ट पॉइंट असणार, तिथून जतला सांगता यात्रा होणार आहे। जनकल्याण संवाद यात्रेचं उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या 75 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही, आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेले आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न कुठले सुटले नाहीत। त्याच्यासाठी ही तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदी पासून सुरुवात होणाऱ्या 28 तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी, कामगार प्रत्येक गावामध्ये तिथील काय अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे। त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथं सुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे। हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे। संवाद यात्रा हे 7 दिवस चालणारी आहे। 6 मुक्काम 7व्या दिवशी सांगता जतमध्ये होणार आहे। एकूण 150 किलोमीटरचं पायी अंतर आहे, पहिला टप्पा आहे। त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन तम्मनगौडा रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडीअडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत संवाद यात्रेमध्ये, मीडिया रिपोर्टर असणार आहेत। त्याच्यामार्फत आपण शासनाला
ज्या आमच्या अडीअडचणी आहेत हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि ही संवाद यात्रा यशस्वी करावी आणि भावी पुढच्या कामाच्या दृष्टीने तम्मानगौडा रोहित पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे.